महागाव पोलिसांचा 20 मिनिटात दणका, जबरी चोरीचा पर्दाफाश. प्रभारी ठाणेदार सुनील अंबुरे व राईट हँड वसीम शेख यांच्या तत्परतेने आरोपी जेरबंद. 5 आरोपी ताब्यात. 21,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त. महागाव शहरात एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करून 21,100 रुपये लुटणाऱ्या टोळीचा महागाव पोलिसांनी अवघ्या 20 मिनिटात पर्दाफाश करत उल्लेखनीय कामगिरी केली. प्रभारी ठाणेदार सुनील अंबुरे यांच्या नेतृत्वाखाली आणि पोलीस स्टेशनचे राईट हँड म्हणून ओळखले जाणारे वसीम शेख यांच्यासह पोलिसांच्या पथकाने तातडीने हालचाल करून आरोपीला जेरबंद केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 17 जून रोजी नागपूर येथील सुभाष रामकृपाल तिवारी वय 60 वर्ष हे महागाव येथे आले असता बसस्थानकाचा शोध घेत असताना काही अज्ञात आरोपींनी त्यांना मारहाण करून जबरदस्तीने दुचाकीवर बसवलं. त्यानंतर तहसील कार्यालयाच्या मागील परिसरात नेऊन त्यांच्याकडील एकूण 21,100 रुपये हिसकावून आरोपी पसार झाले. या प्रकरणी महागाव पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 342/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता BNS कलम 310(2) व 140(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच प्रभारी ठाणेदार सुनील अंबुरे यांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेत विविध पथके रवाना केली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी दिगंबर विलास नरवाडे वय 27 वर्ष, बुद्धभूषण महेंद्र बनसोडे वय 22 वर्ष, बुद्धभूषण रमेश कांबळे वय 26 वर्षे तसेच 2 विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेत गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्या ताब्यातून 21,100 रुपये जप्त केले. कारवाईत प्रभारी ठाणेदार सुनील अंबुरे, किशोर मुरकुटे, नायक पोलीस कॉन्स्टेबल वसीम शेख, राजू शर्मते, स्वप्नील रायवाडे, गणेश थिटे आणि चालक विवेक पारडकर यांनी विशेष परिश्रम घेतले. महागाव पोलिसांनी अत्यंत कमी वेळेत गुन्ह्याचा छडा लावून आरोपींना अटक करत मोठा मुद्देमाल हस्तगत केल्याने त्यांच्या कार्यक्षमतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. विशेषतः प्रभारी ठाणेदार सुनील अंबुरे आणि पोलीस कर्मचारी वसीम शेख यांच्या तत्परता, नियोजन आणि समन्वयामुळे ही धडक कारवाई यशस्वी ठरल्याची महागाव शहरात चर्चा होत आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी यवतमाळ प्रतिनिधी SK शब्बीर, महागाव.